नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये नेवल डॉकयार्डमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 8वी उत्तीर्ण असाल किंवा 10वी उत्तीर्ण असाल, सोबत ITI तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। महिला पुरुष दोघे या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहात। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे नेवल डॉकयार्ड मुंबई यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये या ठिकाणी वॅकन्सीज आहे। त्यातील सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी आहे। एकूण 40 वॅकन्सी या ट्रेडसाठी आहे। त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटर या पदासाठी एक वॅकन्सी आहे। त्यानंतर फिटरच्या ट्रेडसाठी 50 वॅकन्सी आहे। कॉन्ट्रीमॅनसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। मेकॅनिक डिझेलसाठी 35 वॅकन्सी आहे। इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकसाठी 7 वॅकन्सी आहे। मेकॅनिक्ससाठी 13 वॅकन्सी आहे। MMTMसाठी 13 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। पेंटरच्या ट्रेडसाठी 9 वॅकन्सी आहे। त्यानंतर पेंटर मेकरसाठी 2 वॅकन्सी आहे। पाईप फिटरसाठी 13 वॅकन्सी आहे। इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 26 वॅकन्सी आहे। मेकॅनिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि AC साठी 7 वॅकन्सी आहे। शिप मेटल वर्करसाठी 3 वॅकन्सी आहे। कार्पेंटरसाठी 18 वॅकन्सीज आहे। टेलरसाठी 3 वॅकन्सी आहे। वेल्डर G&E साठी 20 वॅकन्सी आहे। मॅन्सनसाठी या ठिकाणी 8 वॅकन्सी आहे। CTM-SM साठी 3 वॅकन्सीज आहे। त्यानंतर फिटरसाठी 16 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर रायगरसाठी 12 वॅकन्सीज आहे। त्यानंतर फॉरगिअर ट्रिएटरसाठी 1 वॅकन्सी आहे। अशा एकूण 301 जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। तर या ठिकाणी शैक्षणिक अर्थ जे आहे ITI ट्रेडसाठी तुमचा ITI झालेला असेल, NCVT किंवा SCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। नॉन ITI ट्रेड जे आहेत रायगर आणि फॉग हेल्थ ट्रेडरसाठी रायगर ट्रेडसाठी तुम्ही 8वी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। आणि फॉगर हेल्थ ट्रेडरसाठी या ठिकाणी SSC किंवा 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला 14 ते 18 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला ही वेबसाईट मिळेल। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सवलत देखील दिली जाणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। अर्ज करण्याअगोदर आपण एक वेळ जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।